नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्यकर्ते हे शासनाचा जो काही निधी आहे, लोकांच्या टॅक्स मधून जमा झालेला निधी हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खर्च करतात, जाहिरातीवर खर्च करतात. हे आपण सातत्यानं पाहतोय. वास्तविक पाहता लोकांना सुख सुविधा देण्याऐवजी त्यांचा जो जमा झालेला निधी आहे हा स्वतःच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रसिद्धीसाठी वापरला जातोय. हेच मुळात आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि आज मी तिला मोदीची गॅरंटी ही जाहिरात आपल्याला रेडिओ आणि टीव्हीच्या प्रत्येक चॅनलवर सातत्यानं पाहायला मिळते. म्हणजे 10 ते 15 मिनिटाला ही परत परत पुन्हा पुन्हा जाहिरात येते. प्रत्येक चॅनल बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की मोदींची गॅरंटी. मग या ठिकाणी गॅरंटी कशाची? तर पाण्याची गॅरंटी, रस्त्याची गॅरंटी, नोकरीची गॅरंटी, शेतीच्या मालाची गॅरंटी, म्हणजे सगळ्या पद्धतीची गॅरंटी मोदींची गॅरंटी आहे असं जाहिरातीतून दर्शवलं जात आहे. वास्तविक पाहता मित्रांनो, आज देशामध्ये मोठा संकटाचा काळ आहे. आर्थिक अडचणीमध्ये प्रत्येक माणूस सापडलेला आहे. कोरोनाच्या काळापासून आज या ठिकाणी आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची ढासळलेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. नोकऱ्या तरुणांना मिळत नाहीये. शेतकऱ्यांच्या मालाला त्या ठिकाणी भाव नाहीये. महिलांच्या अनेक प्रश्न निर्माण झालेले, समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये आज कित्येक गावं असेल की ते रस्त्यानं जोडले गेलेले नाहीयेत. त्या ठिकाणी पिण्याचं योग्य पाणी मिळत नाही. अशा सगळ्या परिस्थिती असताना मात्र केंद्र सरकारच्या वतीनं नरेंद्र मोदी यांची गॅरंटी म्हणून अनेक जाहिराती आपण टीव्हीवर पाहतोय. आणि विशेषतः असेल पुणे आकाशवाणी, मुंबई आकाशवाणी किंवा महाराष्ट्र आकाशवाणी असेल किंवा देशातली प्रत्येक रेडिओ चॅनल असतील, या माध्यमातून सुद्धा मोदी की गॅरंटी हीच जाहिरात आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. ही जाहिरात इतक्या मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते की मोदींच्या गॅरंटीच्या या जाहिरातीची आता प्रेक्षकांना उलटी होऊ लागली अशी परिस्थिती आहे. कारण आम्ही पैसे भरलेत, आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेण्यासाठी चॅनल सुरू केलेले, बातम्यांसाठी चॅनल सुरू केले, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केलेले, आणि त्यामध्ये सातत्याने ही जाहिरात येते की मोदी की गॅरंटी. आता या जाहिरातीनं आम्हाला उलटी येते अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जी सरकारनं गॅरंटी द्यायला पाहिजे होती ती गॅरंटी आज पूर्ण होताना दिसतेय का? आज सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना नोकऱ्या मिळत आहेत का? शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाहीये, मालाला भाव नाही, हमी भाव सुद्धा मिळत नाही, पीक विम्याच्या रकमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. ही परिस्थिती आहे. एकीकडे मोठ्या करोडोच्या संख्येनं शेतकरी हा दिल्लीच्या बाउंड्रीवर त्या ठिकाणी आंदोलन करतोय आपल्या मागण्यांसाठी. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सोडलेला नाही. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर आरक्षणासाठी सगळ्याच जाती धर्माचे लोक रस्त्यावर आलेले. म्हणजे त्यांचा जो काही आरक्षणाचा प्रश्न आहे तो कशासाठी आहे? एक तर त्यांना शिक्षणामध्ये त्या ठिकाणी संधी मिळत नाही, नोकरीमध्ये संधी मिळत नाही, आणि ज्या ठिकाणी शिक्षण आणि नोकरी घेतली जाते त्या ठिकाणी लाखो रुपयांची फीस त्यांना भरावी लागते. म्हणजे त्यांचा खिसा त्या ठिकाणी कापला जातो आणि खिशामध्ये तेवढा पैसा उपलब्ध नाही. आणि म्हणून आम्हाला आरक्षण द्या, म्हणजे आम्हाला शिक्षण आणि नोकरीमध्ये सवलत मिळेल. ही त्या प्रत्येक समाजाची, प्रत्येक जातीची मागणी आहे. आणि म्हणून त्यासाठी लाखोंचे मोर्चे, लाखोंचे आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं, जे की सरकारच्या विरोधात आहेत. तिसरा भाग जो आहे तो कर्मचारी सुद्धा सरकारच्या विरोधात गेलेला आहे. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना नाकारलेली आहे आणि त्या ठिकाणी एनपीएस योजना आणलेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातच नव्हे तर देशामधला कोट्यावधी हा कर्मचारी वर्ग हा सरकारच्या विरोधात गेलेला आहे. तो लाखोच्या संख्येनं आंदोलन करतोय. महाराष्ट्राच्या नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा जवळपास 10 लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करून जुनी पेन्शन योजना लागू करा ही त्यांची मागणी केलेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं समाज एकत्र येतोय, वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र येतोय आणि तो आपल्या मागण्या करतोय, तो आंदोलन करतोय, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. मात्र आम्ही सगळ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या अशा पद्धतीनं ही जाहिरातबाजी करून मोदी की गॅरंटी, मोदींची गॅरंटी अशा पद्धतीच्या जाहिरात केल्या जातात. यामध्ये समाजामध्ये संताप व्यक्त केला जातोय. आणि मला आपल्याला सांगावं लागेल, आशा वर्कर्स ज्या आहेत त्या गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून आंदोलन करतायत, पगारवाढीसाठी करतायत. त्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्या संदर्भात ते आंदोलन करतायत. त्यांच्या मागण्या तर पूर्ण होताना दिसत नाही, उलट त्यांच्यावर ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाते. मग एकीकडे आपण पाहतोय की आशा वर्कर्स त्या ठिकाणी समाधानी नाहीत, कर्मचारी त्या ठिकाणी समाधानी नाहीत, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षणासाठी आंदोलन करतात तेही समाधानी नाहीत, लाखोंचे नवे कोट्यावधी शेतकरी बांधव हे रस्त्यावर उतरलेत, आंदोलन करतात तेही समाधानी नाहीत. व अशा पद्धतीनं हे करत असताना मोदीची गॅरंटी आणि ती आम्ही सगळ्यांना देतोय आणि त्यांच्यामध्ये आनंद आणि समाधान व्यक्त केलं जात आहे असं सांगणं म्हणजे सरकार स्वतः जाहिरात करून स्वतःला फसवतोय असंही या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतंय. आणि एकंदरीत हा जो अतिरेक होतोय जाहिरातींचा, मग टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून ती जाहिरात नकोशी झाली असताना सुद्धा पुन्हा पुन्हा पाहावी लागते. म्हणजे आम्ही त्याचे पैसे भरलेले आहेत आणि त्या पैशाच्या माध्यमातून तुमची खोटी प्रसिद्धी आम्ही का पाहायची, हा जनतेमध्ये संताप आहे. आणि जो जाहिरात दाखवण्याचा जो अतिरेक होतोय
त्याविषयी सुद्धा जनतेचा आणि या नागरिकांचा त्या ठिकाणी विरोध आहे, संताप आहे, हे आम्हाला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय. आणि मग जो ओव्हरडोस होतोय जाहिरातींचा, मोदी की गॅरंटी, तिची आता प्रेक्षकांना उलटी होते, अक्षरशः उलटी अशा पद्धतीची भावना या जनसामान्यांमध्ये आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही कामच केलेलं असेल आणि ते जनतेपर्यंत जर पोहोचलेलं असेल तर तुम्हाला एवढी जाहिरात करण्याची गरज का पडली? आज आपण पाहतोय की पेट्रोल पंपावरती त्या ठिकाणी पंतप्रधानांचे फोटो लावलेले आहेत की आम्ही त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केलेत. कमी झालेत का? तर तो कमी झालेले नाही. आम्ही महागाई कमी केली आहे, झाली आहे का? ती महागाई कमी झालेली नाहीये. आणि आता रेल्वे स्टेशनवरती, प्रत्येक एअरपोर्टवरती मोदींचे त्या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभा करण्यात आलेले आहेत. म्हणजे आम्ही सगळी सुखसुविधा दिली, आता तुमचे कुठलेही प्रश्न राहिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुम्ही सेल्फी काढा आणि सेल्फीसाठी ते पॉइंट केले जात आहेत. मित्रांनो, हे सगळं करण्याची गरज का पडते? कारण तुम्ही जर खऱ्या अर्थानं काम केलं असेल आणि ते जनतेपर्यंत पोहोचलं असेल तर तुम्हाला जाहिरातबाजी करण्याची गरज पडत नाही. कारण जनता समजून घेते की या माणसानं, या सरकारनं, या मंत्र्यांनी आपल्यासाठी कामं केलेली आहेत, यांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, ही भूमिका आपोआप त्यांच्यामध्ये पडते. परंतु तसं होताना ते दिसत नाही आणि म्हणूनच ही जाहिरातबाजीचा अतिरेकी डोस हा द्यावा लागतोय. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीकडून वेगवेगळ्या जाहिराती वापरल्या गेल्या. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, ही जाहिरात तर आपण पाहिली होती आणि त्यावर अनेकांनी विश्वास सुद्धा ठेवला होता. अगदी त्याच पद्धतीने आता मोदी की गॅरंटी असं जाहिरातबाजी केली आहे. परंतु आता ते वातावरण देशात आणि राज्यात राहिलेलं नाही. या सरकारनं अविश्वासार्हता जी काही आहे ती पहिल्या पद्धतीनं टिकवलेली नाही, जनसामान्यात गेल्यानंतर समजतंय. निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा समजतंय, कारण अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला आहे, पराभव होतोय. परंतु सत्तेत येण्यासाठी ते जे विरोधी पक्षातले आमदार आणि खासदार निवडून आले त्यांना फोडून ते सत्तेत येत आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी सत्तेत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु वास्तविक पाहता जनतेनं त्यांना नाकारलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात जे जे उभा राहिले त्यांना निवडून आणून सत्तेमध्ये बसवलेले, हे आपण या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा हे पाहतोय. हे चित्र स्पष्ट आहे. महाराष्ट्रात किती पक्ष फोडले गेले, गोव्यामध्ये किती पक्ष फोडले गेले, आज मध्य प्रदेशमध्ये कुणाला फोडलं गेलं. सगळ्या पद्धतीनं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करणारे पक्षाचे नेते फोडून आज भाजप त्या ठिकाणी सत्तेत येण्याचा केविलवाना प्रयत्न करते. नव्हे तो प्रयत्न केलाय, परंतु याला जनता निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देईल अशी परिस्थिती आहे. आणि जर जनतेसाठी काम केलं असतं तर मोदी सरकारला एवढ्या मोठ्या जाहिराती करण्याची गरज पडली नसती. आज कोट्यावधी रुपयांचा खर्च हा केंद्र सरकारच्या आणि मोदी सरकारच्या जाहिरातीवर खर्च केला जातोय, हेही मला आपल्याला सांगितलं जात आहे. सरकारी ज्या काही नोकऱ्या आहेत त्याचं खाजगीकरण केलं गेलंय. विमान असतील, एअरपोर्ट असतील, त्याचं खाजगीकरण केलं गेलंय, रेल्वेचं खाजगीकरण केलं गेलंय. आणि मित्रांनो, एवढंच नाही, नोकर भरती जी आता देशामध्ये राज्यामध्ये होते ती सुद्धा खाजगीकरण झाले त्या नोकऱ्यांचं, तिला सुद्धा कंत्राटी पद्धतीनं त्या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. हे सगळं होत असताना आता आपण कोणती नेमकी गॅरंटी देतायत हा जनसामान्यांसमोर प्रश्न उपस्थित झालाय. आणि म्हणून मोदींची गॅरंटी या ज्या जाहिरातीचा अतिरेक होतोय त्याचा मात्र प्रेक्षकांना उलटी येते, हे या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच थोडक्यात काय की अशा पद्धतीच्या अतिरेकी जाहिराती करून सरकारला कुठलाही फायदा होणार नाही. त्याऐवजी सरकारनं जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, मूलभूत त्यांचे जे काही अधिकार आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी आणि त्या सुविधा देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं हे गरजेचं होतं. आता तो वेळ गेलेला आहे, कारण आता लोकसभेच्या निवडणुका कदाचित महिना 2 महिन्यामध्ये लागतील आणि मग आता ती वेळ सगळी निघून गेलेली आहे. जे करायला तुम्हाला 10 वर्षाचा कालावधी दिला होता ते 10 वर्षात त्या ठिकाणी तुम्ही जे अपेक्षा दाखवले, त्याचे स्वप्न दाखवलं होतं, जी आश्वासन दिली होती ती पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून आता तुमची जी गॅरंटी आहे, तुमचा जो विश्वास आहे तो लोकांना आता राहिलेला नाही, हे आपल्याला प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून दिसतंय. आणि मित्रांनो, हे सगळं आपल्याला सांगण्याचा खटाटोप यासाठी केलाय कारण या जाहिराती बघत असताना नागरिक आमच्याजवळ प्रतिक्रिया देत आहेत, डीएस न्यूजकडे प्रतिक्रिया देत आहेत की हे जर तुम्ही एवढी कामं केली असतील तर मग तुम्हाला एवढी जाहिरातबाजी करण्याची गरज का पडली, हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, मी आपल्याला सुद्धा प्रश्न विचारतोय की मोदीची गॅरंटी आपणही जाहिरात पाहताय, आपल्याला या जाहिरातीविषयी काय वाटतंय आणि खरोखर मोदी सरकारनं, केंद्र सरकारनं किंवा भाजप सरकारनं या देशातल्या, राज्यातल्या जनतेच्या, तरुणांच्या, महिलांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची त्या ठिकाणी सोडवणूक केली आहे का? तुमचे सगळे प्रश्न सुटलेत का? तुम्ही या सरकारवर समाधानी आहात का? हा प्रश्न माझा तुम्हाला, याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्यायचं आहे. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली असते आणि तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.